अनेक गावांमध्ये जी आहे ती रेड सुरू करण्यात आलेली होती आणि या सगळ्या मुद्द्यांवरतून खरं तर सभागृहात संपूर्ण खडाजंगी जी आहे ती भाजप आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यामध्ये पाहायला मिळेल। आपल्यासोबत भाजपचे आमदार महेश दादा लांडगे आपल्यासोबत आहेत। लांडगे सर, खरं तर तुम्ही सातत्याने हिंदुत्वाच्या बाबतीत भूमिका जी आहे ती सभागृहात मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर दहशतवादाच्या मुद्द्यावरून NIA कडनं पडगा या संपूर्ण भिवंडीमधल्या पडगा गावी संपूर्ण रेड करण्यात आली, तिथे लोकांना देखील अरेस्ट करण्यात आली। कुठेतरी सातत्याने दहशतवादी कृत्य घडवणारी माणसं जी आहेत ती निर्मित करण्याचं काम आपल्याच राज्यामधल्या काही भागांमध्ये होताना पाहायला मिळतं। आता त्या दिवशी जो झालेला प्रकार आहे, 40 ठिकाणी NIA आणि ATS ने छापे मारले होते। त्याच्यामध्ये NIA ला काहीतरी गुप्त माहिती मिळाली असेल, त्याशिवाय ते मारणार का छापे? आणि त्याशिवाय हे मागल्या 2 महिन्यापूर्वीचा 3 महिन्यापूर्वीचा सुद्धा मी पुण्यातलं सांगितलं, पुण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे NIA ला माहिती मिळाली आणि NIA ला माहिती नसती मिळाली तर काहीतरी मोठं कृत्य पुण्यात झालं असतं। आणि ही जी कारवाई होती, त्यांचा प्रश्न काय होता? त्यांचा प्रश्न हा होता की विदाऊट नोटीस, विदाऊट वॉरंट ते घेऊन गेले। आता एखाद्या आतंकवाद्याला नोटीस द्यायचं, आम्ही तुझी चौकशी करायला येतो, आम्ही तुझ्या इथे छापा मारायला येतो, मग तो आतंकवादी जागेवर भेटणार आहे आपल्याला? काय प्रश्न विचारतोय अबू आझमी? त्याचं त्याला कळायला पाहिजे की आपण NIA ची जी कारवाई आहे ती काहीतरी त्यांच्या पुरावे असतील, ठोस पुरावे, त्याशिवाय होणार नाही। आणि तुम्ही पाहिलं असेल तर जर वेळीच यांच्या मुसक्या नाही बांधल्या तर काहीतरी या महाराष्ट्रात, देशात काहीतरी चुकीचा प्रकार घडेल आणि ज्याच्यामुळे नुकसान इथल्या नागरिकांना होईल, सगळ्यांना होईल, देशाला होईल। याचं त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त एकाच धर्माला सातत्याने भाजपकडनं टार्गेट केलं जातं, बाहेर तर बाहेरच, पण सभागृहात देखील मुस्लिम धर्मियांना टार्गेट केलं। असं बिलकुल नाही। दुसऱ्या प्रश्नावर आम्ही बोलतो का? तर दुसऱ्या प्रश्नावर त्यांनी पॉइंट ऑफ व्ह्यू परमिशन दिलं, आम्ही बोलत नाही। जो मुद्दा या देशद्रोहांच्या बाबतीत ते काढतात, आता NIA ची कारवाई चुकीची हे म्हणणारे कोण? NIAचं ह्यांच्यापेक्षा मोठं काम आहे, माझ्यापेक्षा मोठं काम आहे। NIAचं काम काय आहे? हा देश सुरक्षित राहायला पाहिजे, योग्य ती गुप्त माहिती मिळवली पाहिजे, त्याच्यावर योग्य वेळेस कारवाई केली पाहिजे आणि योग्य वेळेस त्यांना पकडलं पाहिजे। आता हा NIA ला शिकवायला निघाला की आम्हाला त्यांना नोटीस नाही दिले, ते ह्याच्यात घुसले आणि त्याच्यात घुसले। अरे त्यांच्याकडे प्रूफ असल्याशिवाय ते घुसणार का? आणि तुझा अधिकार काय? जर हा देशात तू राहतो तर हा देश सुरक्षित राहण्याकरता जर त्यांच्यावर कारवाई होत असेल, चौकशी नाही त्यांच्याकडे क्लिअर असेल ते सुटतील ते। ह्याचं म्हणणं असं आहे नोटीस द्यायला पाहिजे, नोटीस दिल्या कुठला गुन्हेगार जागेवर थांबेल का? ह्याचं काही असतं। आणि त्याच्यामुळे बाकीच्या प्रश्नांसंदर्भात आम्ही त्याच्याशी कधीच मतभेद करत नाही, पण ज्या वेळेस हा भारताचा विषय येतो, भारताच्या या देशद्रोहांचा विषय येतो आणि जाणून बुजून हा व्यक्ती हिंदू मुसलमान करण्याच्या ह्याच्यामध्ये चुकीचं कायम शब्द प्रकार करत असतो, याच्यामध्ये व्यक्तव्य करत असतो, त्यामुळे आमचा वाद होतो। खरं तर एक वेगळा विषय आहे, काल सभागृह जे आहे ते रात्री 1:30 वाजेपर्यंत सुरू होतं। मराठा आरक्षणावरून चर्चा जी आहे ती सुरू होती, प्रत्येक आमदाराने आपले मराठा आरक्षणाविषयीची मतं देखील मांडली। आपण देखील रात्री 1 वाजता सभागृहात उठला आणि जवळपास 20 मिनिटाचं तुम्ही भाषण ठोकलं, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, कोणत्याही समाजाला धक्का न लावता। खरं तर ह्याच तुमच्या मंत्रिमंडळातले काही सहकारी जे आहेत मंत्री महोदय, ते सातत्याने मराठा आरक्षणाच्या विरोधातली भूमिका मांडताना पाहायला मिळतात। मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणीही भूमिका मांडलेली नाही। तुम्ही सगळ्यांचं भाषण ऐका, म्हणजे आमच्याकडले मंत्र्यांचं तुम्ही ऐका किंवा विरोधी पक्षांचं ऐका किंवा आमच्या आमदारांचं ऐका, विरोधी पक्षातल्या आमदारांचं ऐका, याच्यात कुणाचंही म्हणणं असं नाही की मराठ्यांना आरक्षण देऊ नका। सगळ्यांचं म्हणणं आहे मराठा आमच्या समाजाला, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। OBC मधनं सरसकट मिळालं पाहिजे का? OBCचं आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना मिळावं अशा संदर्भात सगळ्यांनी भूमिका मांडली। आता काही लोक अशी आहेत की 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून काहीतरी वेगळं घडवण्याच्या विचारात आहेत आणि त्याच्यामागे त्यांचं काहीतरी राजकारण आहे। हे समाजाने ओळखलं पाहिजे, आमच्या सकल मराठा समाजाने पण ओळखलं पाहिजे आणि OBC समाजाने पण सगळ्याच समाजाने ओळखलं पाहिजे। आपल्याला या महाराष्ट्रामध्ये ताण म्हणजे बिलकुल नसला पाहिजे। एकदम मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे की OBC मधनं त्यांना सरसकट आरक्षण? कारण की मनोज जरांगे पाटील जो पण निर्णय होईल हा कुणाचाही हक्क अजिबातही काढला जाणार नाही, ज्याला त्याला योग्य हक्काचं टिकणारं आणि सगळ्यांच्या फायद्याचं आरक्षण मिळेल। तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती। भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी खरं तर अबू आझमी यांनी काल सभागृहात जो मुद्दा उपस्थित केला NIAच्या रेडच्या संदर्भात, त्याला प्रत्युत्तर देताना म्हटलंय की खरं तर अबू आझमी प्रश्न हे उपस्थित कसे करू शकतात आणि
या जहरी भूमिका जी आहे ती महेश लांडगे यांनी आपल्याशी बोलताना मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय वंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.